बघा, आजचे टार्गेट आहे शिक्षण, वृत्तपत्र, आर्थिक धोरण, जमीन महसूल धोरण, राजकीय धोरण आणि समाज सुधारक. ठीक. टायटल हे ठोकळ्याचे ठेवले आहे मुद्दाम, डिव्हिजनच्या वेळेस तुम्हाला कामी पडेल. ठीक आहे. सायन्समध्ये आज उर्वरित सर्वच घेतलं आहे. ॲक्च्युली त्यातला काही असा मेजर पोर्शन प्रिलिम्सला तुम्हाला कामायचा नाही आहे. जसं बायोटेक्नॉलॉजी फक्त DNA RNA पर्यंतच आयोगानं मॅक्सिमम आजपर्यंत विचारलं. जास्तीत जास्त गेलं ते मग बायोटेक्नॉलॉजीमध्ये गोल्डन राईसपर्यंत आहे ना. बायोटेक्नॉलॉजी फार जास्त काही करू नका. म्हणजे भस्के सरांच्या पुस्तकात जेवढा बायोटेक्नॉलॉजी दिलेला आहे फार जास्त तेवढं करायचं काम नाही आहे प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू. नंतर इव्होल्युशन हा टॉपिक जनरली राज्यसेवेमध्ये विचारला आहे आतापर्यंत एक दोनदा, युजली विचारला जात नाही कंबाईनमध्ये, तरी एकदा वाचून असू द्या. DNA RNA मात्र महत्त्वाचा टॉपिक आहे, सर्वात महत्त्वाचा आहे. ठीक आहे. करंट अफेअरमध्ये प्रादेशिक, मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये फिगर कम्प्लिशन आणि बेसिक फिगर. सुरुवात करू पेपरला. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट. यस. आता शिक्षण पहिले 10-12 क्वेश्चन शिक्षण, नंतर काही वृत्तपत्र आणि पॅरलली दोन्ही घ्यायचे आपल्याला, महाराष्ट्राचा आणि अनुषंगाने आणि भारताच्या. बरोबर. पहिलाच क्वेश्चन होता 1937 ची. सर्वांना माहित आहे कोणती योजना आहे? वर्धा योजना. ठीक आहे. ऑप्शन काही सापडलं नाही म्हणून करियप्पा योजना. ठीक आहे. 1937 हरिजनच्या वृत्तपत्रातून एक लेख मला प्रकाशित करून शिक्षण योजना, आणि याचे सर्व होते लक्षात ठेवा अबुल कलाम आझाद. ठीक आहे. त्यावेळेचे शिक्षण मंत्रीच्या अनुषंगानं वर्धा योजना. सार्जंट योजना आपल्याला माहिती आहे, युद्धानंतरची पहिल्या महत्वाची योजना होती. गांधी योजना असं काही टायटल त्या अनुषंगाने नाही आहे, शिक्षणाच्या अनुषंगाने. शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून कशाला म्हटलं असतं, म्हणत असत. कोणता आहे? उटसा कलिदा 1854. आता तिसरा क्वेश्चन नंबर थर्ड. तर असं त्याचे इयर पार्ट असणं अपेक्षित आहे. इयरही माहीत पाहिजे, दुसरं टायटल माहीत पाहिजे. ठीक आहे. आणि तिसरं महत्त्वाचं वर्ष. ठीक आहे. आता चार्ल्स वुड समिती याच्यामध्ये हंटर समिती 1882 ची आहे. चार्ल्स वुड्स म्हणजे नथिंग बट मॅग्ना कार्टा 1854चा. राधाकृष्णन समिती केव्हाची आहे? 1948. आणि युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन यांनी लक्षात घेतात स्थापना वर्ष दिलंय. ॲक्च्युली 1953 आहे. वैधानिक दर्जा 1956 आहे. 1953 1956 हे दोन्ही वर्ष आले UGC साठी तर महत्वाचे आहे. आणि UGC स्थापनाची शिफारस इटसेल्फ कोण केली होती? राधाकृष्णन समितीने. सार्जंटमध्ये तसं होतं पाहिजे. काय ते उत्तर याचं? पहिलंच आहे. 2 1 4 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. सांगा कोणतं कॉलेज आहे ते? फोर्ट विल्यम माहिती आहे आपल्याला. वेलस्लीनं चालू केलं होतं 1800 मध्ये. 1802ला ते बंद सुद्धा पडलं होतं. नागरी सेवकांना इथे खास प्रशिक्षण दिले जात होते. त्यानंतर मग ते प्रशिक्षण देण्याचं केंद्र सुरू झालं आहे इंग्लंडमध्ये, हेलेबरी. हे जेव्हा बंद झालं त्यानंतर हेलेबरी येथे जे काही आपले सिव्हिल सर्वंट्स होते त्यांना प्रशिक्षण त्यांचं, ठीक आहे, ट्रेनिंग देणं सुरू झालं. कोणतं उत्तर आहे? उत्तर फोर्ट विल्यम कॉलेज. पुढे कोठारी कमिशन. टीम आहे एक शब्द. आणि नेहमी लक्षात ठेवा जर शिक्षणासंदर्भात शिफारशीवर क्वेश्चन आला तर युजली एखादं स्टेटमेंट चुकवल्या जातं मुद्दाम. हे ॲनालिसिस आहे. त्यामध्ये 68च्या राष्ट्रीय धोरणासाठी जे महत्वाची समिती 64च्या दरम्यान होती, कोठारी कमिशन, त्यांनी काय सांगितलं आहे? 14 वर्षापर्यंत सक्तीचे मोफत शिक्षण नाकारायचं नाही. जनरली आपण 1911 गोखलेंनी सांगितलं त्यापासून तेच आहे. नंतर मग 86 घटना दुसरी आली, तर पुन्हा मग 2010ला राईट टू एज्युकेशन तुमचा लागू केला. एवढे वर्ष लावले. शिक्षकासाठी उच्च स्थान व सुधारित वेतन. यस, ते काही नाकारायसारखा भाग नाही. कोणती जर समिती असेल तर सांगू शकते याच्याबद्दल, हे जनरल आहे. थर्ड, जिथे फॅक्च्युअल गोष्टी आहे, राष्ट्रीय रोज उत्पन्नाच्या किमान 10% नाही, बिलकुल नाही. रादर 6% आहे ते. त्या अगोदर सैकिया समिती होती, त्यांनी सुद्धा 6% सांगितलेलं होतं. ठीक आहे. त्यामुळे राष्ट्रीय GDPच्या 6% शिक्षणाची खर्च आणि हेल्थसाठी 3% करावा अशी तरतूद आहे जनरली. अजूनही आपण अचीव करू शकलो नाही. उत्तर काय असणार आहे मग? आन्सर ऑप्शन 1. जे सूत्रे म्हटलंय ना, ते आन्सर ऑप्शन ए आणि जस्ट क्वेश्चन नंबर 6. इंग्रजीतून शिक्षण ही एक राजकीय गरज होती, ते मत पुढीलपैकी कोणाचे होते? पॉलिटिकल नीड असं म्हटलं आहे. पॉलिटिकल नीड आहे इंग्रजीतून शिक्षण, असं कोण म्हटलेलं आहे? आता विचार करा. युजली हे दोघं नसणार आहे, विल्यम फोर्स, विल्यम चार्ल्स. एक तर असा असेल तो गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय. 100% दोन आहे, विल्यम बेंटिक आणि एल्फिस्टन आहे. त्यातल्या त्यात म्हटलं इंग्रजीतून शिक्षण ही एक राजकीय गरज, पॉलिटिकल नीड, त्या अनुषंगानं चांगलं मत मांडलंय. बरोबर आहे. आन्सर ऑप्शन कोण असेल? 4, एल्फिस्टन. महाराष्ट्राच्या अनुषंगानं एल्फिस्टनही मत मांडलेलं होतं.
1820 कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली? प्रश्नातच उत्तर आहे. कलकत्ता येथे सुरू करणारी कोणती? दॅट इज कलकत्ता. आणि त्यातल्या त्यात मुलींची शाळा, पुन्हा मग फिमेल लाईन सोसायटी. प्रश्नामध्ये उत्तर मिळतं कधी कधी. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 8 सांगा. इंडियन अकादमी स्वामी दयानंद सरस्वती. ज्यांनी पाश्चात्य शिक्षण आणि संस्कृती म्हटलं तर लक्षात असलं पाहिजे. स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाजाच्या अनुषंगाने महत्वाचे व्यक्ती. अलेक्झांडर डब 1830 कलकत्ता येथे कोणता आहे? स्कॉटिश चर्च कॉलेज. होमवर्क आहे तुम्हाला. हे जे 4 कॉलेज आहे त्यातलं प्रामुख्याने हे 3. फोर्ट विल्यम तर आपला झालाच. हिंदू कॉलेज आणि हिंदू बालिका विद्यालय. आत्ताच करा, इथेच लिहून ठेवा. हिंदू कॉलेज आणि हिंदू बालिका विद्यालय दोघंही वेगवेगळे आहे स्थापनेमध्ये. करून ठेवा. पुढे बांग ए दरा हा उर्दू कविताचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला? कोण आहे? सारे जहां से अच्छा. आन्सर ऑप्शन 2 मोहम्मद इक्बाल. 1923 म्हटलं तर हे तसेच कटून जातात. सय्यद अहमद खान, चिराग अली, नाझीर अहमद आणि मोहम्मद इक्बाल. पुढे क्वेश्चन नंबर 11 सांगा. रयत शिक्षण संस्था 1919 माहिती आहे आपल्याला सर्वांना, सातारा, कर्मवीर भाऊराव पाटील. रयत शिक्षण संस्था उद्दिष्ट नव्हते म्हटलंय. शिक्षणाची अभिरुची निर्माण करणे, स्वावलंबी परावलंबी बनवणार आहे का? चुकवणार नाही. मागासलेल्या जातीचे गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, यस मोफतच देणार आहे, त्यातल्या त्यात मागासलेल्या जातींना 100% आहे. चौथं माहीत जरी नसतं तरी यायला पाहिजे होतं. हे 3 जनरल सेंटेन्स आहे, असू शकते. चौथं निस्वार्थी स्त्री पुरुषाचे संघ निर्माण करणे, हे काम होतं निष्काम कर्ममठ. कोण होतं? कोणाचं आहे निष्काम कर्ममठ? कर्वे, महर्षी कर्वे. त्याच्यामुळे हे चौथं उद्दिष्ट नव्हतं. उत्तर आहे 4. 19 मार्च 1910 कोण बिल मांडलं? त्याने म्हटलं होतं मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण. कोण आहे? गोपाळकृष्ण गोखले. लक्षात ठेवा, हा प्राथमिक शिक्षणा संदर्भाचं बिल होतं. पुढे क्वेश्चन आहे. पुढे नंबर 13 गांधी वर्सेस लेनिन कोणाचा आहे? श्रीपाद अमृत डांगे, सोशालिस्ट. ठीक आहे, प्रामुख्यानं त्याला माहिती आहे श्रीपाद अमृत डांगे. लॉर्ड कर्झन यांनी मंजूर केलेल्या भारतीय विद्यापीठ कायदा 1904 चा मुख्य उद्देश म्हटलाय. मल्टिपल ऑप्शन नाहीये, असतं तरी आपण सिंग्युलर ऑप्शन सिलेक्ट केलं असतं. मुख्य उद्देश कोणता आहे सांगा? हे तर बिलकुल नाही, एक्स्ट्रीम आहे हे. काय म्हणते आहे की भारतीय हिताची सुधारणा, त्यात कर्जन काम करू शकत नाही. विद्यापीठ प्रशासनात विविध सुधारणा, सुधारणा शब्दच नाही. काय करेल आनंद? नियंत्रण. आन्सर ऑप्शन 1. क्वेश्चन नंबर 15 सांगा. आता इथे कसं आहे, महात्मा फुले प्रामुख्यानं आहे, पण इथं कर्वे ऑप्शन असतं वगैरे वगैरे जरी असतं, कर्मवीर भाऊराव पाटील जरी असतं तरी इथे शब्द हा महत्वाचा होता. पहिल्या समाज सुधारकांनी तर आहे महात्मा ज्योतिबा. वॉरन हेस्टिंग कलकत्ता मदरसा संस्कृत महाविद्यालय आहे. जोनाथन डंकन, विल्यम जोन्स आहे बेंगॉल एशियाटिक सोसायटी, आणि विल्यम विल्बर फोर्स आहे इव्हॅन्जेलिकल संप्रदाय. पाठ करून ठेवा, हा क्वेश्चन रिपीट झाला एकदा. 2 3 4 उत्तर आहे 3. शिक्षण आयोगाची कालक्रमानुसार मांडणी करा. रॅली आयोग 1902 1904, शिमला कॉन्फरन्स, हंटर कमिशन 1882, सॅडलर आयोग विद्यापीठ 1917, पुढचा कविता 1854. हे ड ब अ क. आन्सर ऑप्शन रॅले, हंटर आयोग 1882, सॅडलर 1917 आणि उडसा खलिता 1854. विद्यापीठ सुधारणा कायदा कलकत्ता विद्यापीठ कायदा म्हटल्या जात्या सॅडलरला. क्वेश्चन नंबर 18 ते सर्वच माहिती तुम्हाला बरोबर दिली आहे. चुकीची चुकीची म्हणते आहे नव्हतं पाहिजे. आन्सर ऑप्शन कोणतं पाहिजे? 1911 मध्ये गोपालकृष्ण गोखले यांनी प्राथमिक शिक्षणाचे विधेयक संसदेमध्ये मांडले होते. त्यानंतर चुकलाय. यस. ओके. हा आधीच्या आहेत, पण तुम्ही मुद्दा लक्षात घ्या, विधाने चुकीची आहेत, त्याच्यावर फोकस करा. नाही नाही पण
उच्च शिक्षण नाही आहे, ते प्राथमिक शिक्षण. आलं का लक्षात? तिथे प्राथमिक शिक्षण आहे. याच्या आधीच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं आयोगानं काय दिलं 1910 बरोबर आहे. त्यामुळे डाऊट घेऊ नका. मुद्दा मेन एक्स्ट्रीम हा आहे. उच्च शिक्षण कुठं आलं पहिले? प्राथमिक शिक्षण पूर्ण नव्हतं केलं. प्राथमिक शिक्षणाचे विधेयक मांडलेले होते. ठीक आहे. त्यामुळे ड सेंटेन्स चुकीचं आहे. चुकीचं विचारलं होतं आन्सर ऑप्शन 4. असं ट्रॅप होऊ नका. कोणतेही नाही चुकीचं म्हटलं. असा काही लॉजिक इथे लागत नाही. ठीक आहे. आन्सर ऑप्शन 18चं उत्तर काय आहे? 2. फक्त ड चुकीचं आहे. समजलं सर्वांना? आन्सर ऑप्शन उठचा खालीचा बाकी बरोबर आहे. 82 महात्मा फुले आणि कोण होते साक्ष देणारे? पंडिता रमाबाई. सेंट्रल हिंदू कॉलेज सांगून दे. कोण आहे? आणि थिओसॉफिकल सोसायटी लक्षात ठेवा. नव्या युगाचे अग्रेसर कोणाला म्हटलेले आहे? कोणाला म्हटलं असेल? राजा राममोहन. यस. आता 20-21 पासून आपले पुढचे 10-15 क्वेश्चन आता न्यूजपेपरवर आहे. बघा. अमृत बाजार पत्रिका, शिरीष कुमार घोष, मोतीलाल घोष. उत्तर 4 आहे. इंडियन मिरर पाठ करा. सेन, हिंदुस्थानी GP वर्मा, हिंदू सुब्रमण्य अय्यर. या पेपरमधले न्यूजपेपर सगळे नवीन आहे तुमच्यासाठी. ते तर काही हरकत नाही, पण पाठ करा. याच्यातलं उद्या जाऊन वन लायनर कंबाईनला येऊ शकते. डोळ्या लावता येणार नाही. डोळ्या लावा आला तर सोपाच येईल. ठीक आहे. ते 22 अॅनी बेझंट होम रूल चळवळीची कोणता आहे? न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. आन्सर ऑप्शन अ आणि ब. नेक्स्ट श्रीपाद अमृत डांगे आहे दी सोशालिस्ट आणि सिंगारवेलू जी आहे लेबर किसान गॅझेट. म्हणजे 1 आणि 4 पाहिजे. तर ऑप्शन 4 ना. ओके. 1 यस. गुलाम हुसेन इन्किलाब, मुझफ्फर अहमद नवयुग. यस. आन्सर ऑप्शन 4 आहे. लक्षात पाठ करा. महत्वाचं आहे. प्रामुख्यानं कन्फ्यूज कुठं होतं आपण इथे? गुलाम हुसेन बरोबर आहे. इन्किलाब लक्षात ठेवता आणि मुझफ्फर अहमद ते 2 हे जास्तीत जास्त चुकवतो आपण. आणि हे कशातले वृत्तपत्र आहे? कामगार चळवळीतले महत्वाचे नाव आहे 4ही. त्यामुळे हे महत्वाचं आहे. श्रीपाद अमृत डांगेचं सोशालिस्ट पाठच ठेवा. सिंगारवेलूचं लेबर किसान गॅझेट. ओके. नेक्स्ट पुढे 24 सांगा. पण 3दा रिपीट झालाय 3-10. पुन्हा टीका केली. हा आता राज्यसभा मेन्सला होता 24चा. त्यांनी म्हटलं होतं की कोण होतं ते? बरोबर आहे. तर जेम्स ऑगस्ट हिक्की आणि त्याचं वृत्तपत्र कोणतं होतं? बेंगॉल गॅझेट. कोणावर टीका केली होती? वॉरन हेस्टिंग. तर पर्सनल लिहिलेलं होतं वृत्तपत्रात. डायरेक्ट छापखानासहित त्याला अंदर टाकलं होतं. ठीक आहे. आन्सर ऑप्शन 1 आहे. पुढे 25. आता बघा हा वृत्तपत्रावरचा दुसऱ्या-तिसऱ्या लेव्हलवरचा क्वेश्चन. आतापर्यंत काही माहिती राहिजे आपल्याला वृत्तपत्र संपादक केले पाहिजे. आता इथून पुढे लेव्हल 2 लेव्हल 3 मध्ये वृत्तपत्र ते कुठून प्रकाशित होत आहे याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर मग आता हा तुम्हाला विचारलं होतं कुठलं आहे? तर क च मद्रास, दिनमणी 2. क च 2 आहे का? 1-3-2-4. दिनमणी मद्रासमधून रिलीज होत होतं. फ्री प्रेस बुलेटिन आहे बॉम्बे. फ्री इंडिया कलकत्ता. सकाळ कुठे आहे? पुणे. 4-3 ठिकाणी आहे. म्हणून 4 हा डिसाईड नाही करत. दिनमणी महत्वाचा हा शब्द तिकडला आहे त्या साईडनं मद्रास. त्याचं उत्तर 2. 26 सांगा. श्रीपाद अमृत डांगे, जोगळेकर वगैरे वगैरे यांनी मिरजकर कोणतं मुखपत्र होतं कामगार चळवळीचं यांच्या वेळेस? तर कोणतं आहे? क्रांती. कॉम्रेड नाही, कॉम्रेड मोहम्मद अली यांचा आहे. ठीक आहे. श्रीपाद अमृत डांगे, जोगळेकर, मिरजकर, क्रांती आहे. न्यू इंडिया वर्तमानपत्र कुठल्या देशामध्ये सुरू झाले होते? हे तुम्हाला होमवर्क आहे आज. असे वृत्तपत्र लिहून काढा जे बाहेर देशामध्ये सुरू झाले. तर फ्री हिंदुस्तान, तारकनाथ दास, वँक्युअर है ना. असे वृत्तपत्र रामजी कृष्ण वर्मा महत्वाचं आहे. पुढं मग गदर बरोबर. त्याच्यामुळे होमवर्क आहे. आता जसं उदाहरणार्थ आपण अधिवेशनाचा चार्ट बघतो तसा वृत्तपत्राचा चार्ट जर तुम्ही समाधान महाजन सरांच्या पुस्तकातून केला, तुमचं काम आहे त्याच्यात फिल्टर लावायचं. फिल्टर पहिला लावायचा पहिलं असणार. पहिलं मराठी भाषेमध्ये, पहिलं मद्रासी, पहिलं मुस्लिम भाषेमध्ये किंवा पहिलं उर्दू भाषेमध्ये, पहिलं गुजराती भाषेमध्ये.
बरोबर आहे, हा पहिला फिल्टर. दुसरा फिल्टर आहे तुमचा आता यामधले महत्त्वाचे प्रसिद्ध व्यक्ती. हा दुसरा फिल्टर म्हणजे महत्त्वाचे नावं. दादाभाई नौरोजी रवींद्रनाथ टागोराचं कोणतं आहे? बरोबर आहे. आपलं मोतीलाल नेहरूचं कोणतं आहे? जवाहरलाल नेहरूचं कोणतं आहे? सुभाषचंद्र बोसचं कोणतं आहे? दुसरा फिल्टर आहे मग तुमचा इथे, की आता बाहेर देशामध्ये कोणते सुरू झाले ते बघू दे. अशा फिल्टरनं जर तुम्ही एखाद्या टेबलचं प्रिपरेशन कराल, तर त्यातून मार्क्स येण्याचे चान्सेस जास्त आहे. तुम्ही जर त्या टेबलला थिअरीसारखंच वाचत जाल पूर्ण, त्यातून मार्क्स कन्व्हर्ट होत नाही. आलं लक्षात? म्हणून नेहमी लक्षात ठेवा. कुठल्याही पुस्तकामध्ये जेव्हा टेबल येतो त्याचं एनालिसिस केलं पाहिजे. ठीक आहे. क्रांती आणि याचं उत्तर आहे इंग्लंड. न्यू इंडिया आपल्याला सर्वांना माहीत आहे तिथं ब्रिटिश इंडियाच्या अंतर्गत जे आहे कमिटी स्थापन होती. इंडिया नावाची एक कमिटी स्थापन केली होती. त्यांनी मग वृत्तपत्र चालू केलं होतं न्यू इंडिया. दादाभाई नौरोजीच्या अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याला पाठिंबा भेटला पाहिजे यासाठी ही एक चळवळ होती. तो ऑप्शन आहे 1. पुढे 28 भारती डचं उत्तर 1 आहे. पहिलंच उत्तर. भारती द्विजेंद्रनाथ टागोर. बाकी पाठ ठेवा, हे नवीन आहे तुमच्यासाठी आणि हे का बरं टाकलं मी? स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेल्या पत्रिका आहे स्पेसिफिक. उद्या जाऊन याच्यातला डायरेक्टली वन लायनर येऊ शकते. आयोग घेईल आणि सांगेल की स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेली अबला बांधव वृत्तपत्रिकाचे संपादक कोण होते. म्हणून मग हे 4 बामा बोधिनी आहे उमेशचंद्र दत्त, अबला बांधव द्वारकानाथ गांगुली, अंतपूर शशीपाद बॅनर्जी आणि भारती द्विजेंद्रनाथ टागोर. यस, पहिले वृत्तपत्र भारतीय भाषेतून. आणि बेंगॉल कधी उत्तर गेलाय? प्रश्न बरोबर असला पाहिजे ना. भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र. इंग्रजी भारतीय भाषा नव्हती आहे ना, त्याच्यामुळे मग आन्सर ऑप्शन 4 समाचार दर्पण बेंगॉली. 30 2 3 4 आत्मोद्धार, भारत बक आणि दलित भारत बघावं लागेल. तो उत्तर 3142 आत्मोद्धार चौधरी 3142 पाठ करून ठेवा. आत्मोद्धार चौधरी आहे. भारत काकासाहेब बर्वे, सेवक मेढे, दलित भारत धनाजी बिराडे. 31 बघा, तू साप्ताहिक होते. मुद्दाम टाकण्याचं कारण काय? तुम्हाला ही पर्सनॅलिटी डिटेलमध्ये माहीत असली पाहिजे. त्यामध्ये अल हिलाल त्यावरूनच उत्तर आलं असेल काही जणांना. कैरो येथील अल अझहर विद्यापीठातून शिक्षण झाले होते. राष्ट्रीय सभेचे अध्यक्षही होते ते. कोण आहे? अबुल कलाम आझाद. आणि मौलाना मोहम्मद अलीचा आहे कॉम्रेड. अल हिलाल आणि कॉम्रेडमध्ये आयोगाने आतापर्यंत 3दा जोड्या लावा विचारल्या आणि आयोग तिथंच चुकवते. अल हिलाल आणि कॉम्रेड हे आणि पर्सनॅलिटी दोन्ही आपल्याला जवळपास सारख्या वाटते. लक्षात ठेवा. अबुल कलाम आझाद अल हिलाल आहे आणि मौलाना मोहम्मद अलीचं कॉम्रेड आहे. जमीनदार विचारला आयोगानं. विचारलाय जमीनदार वृत्तपत्र कोणाचं आहे? 32 जम जोन्स काय लिहिलंय? भगवद्गीतेचे भाषांतर वॉरन हेस्टिंग, विल्यम कॅरे ग्रँड डब. विल्यम कॅरे, हा यस, हा PYQचा आहे. च उत्तर आहे का? ऑप्शन भेटते का? ऑप्शन त्याच ठिकाणी 4 3 सांगा. टिळक आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना. कोण आहे? 3 जण होते ते. दुसरा व्यक्ती कोण आहे? विष्णू शास्त्री चिपळूणकर. नाही चुकायला पाहिजे हा. न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन कॉलेज, एज्युकेशन सोसायटी पाठ ठेवा. यस. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणार होते, परंतु त्यावर जबाबदारीची भाषा बोलणारे एकमेव व्यक्तिमत्व आहे. ते कोण असेल? डॉक्टर BR आंबेडकर. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आणि प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती घेतली. त्यानुसार मग ते इंग्लंडला गेलेले होते इंडिया हाऊसमध्ये. कोण आहे? त्या सावरकर, विनायक दामोदर सावरकर. सांगा. बरेचदा आपण कसं आहे वसतिगृह करतो आणि वसतिगृहाबाबत आपल्याला माहिती आहे प्रामुख्यानं काम यांचंच दिसतं. छत्रपती शाहू महाराज काम आहे कर्मवीर भाऊराव पाटील. परंतु पहिलं त्याचं नाव काय? त्याने सर्व जाती धर्मातील विद्यार्थी सुरू केले होते. दॅट इज व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग.
हे जे काही वाद उत्पन्न झाले जाती धर्मामध्ये, त्यांनी ठरवलं की नाही बा प्रत्येक समाजासाठी आपण वेगळेच काढलेले बरे. मग त्यांनी ते चळवळ सुरू केली होती आणि प्रत्येक धर्मासाठी मग वेगळे वसतिगृह त्यांनी स्थापन केले. शाहू छत्रपती, सूर्या मराठा बोर्ड. पुढे 1876 मुंबईत पहिली रात्रशाळा सुरू करणारे तुकोबा लक्ष्मण, हे PYQ पाठ करा. आणि विदर्भामध्ये आहे जाईबाई चौधरी, त्यांनी रात्रशाळा सुरू केल्या होत्या. PYQ आहे जाईबाई चौधरी. 38 सांगा. ऐकून आतापर्यंत 4दा PYQ मध्ये हा शब्द वापरला आहे. अमेरिकन युनिटेरियन असोसिएशन त्या अंतर्गत सर रामरावजी हिरा शिंदे यांनी केलेले होते. त्यामुळे आन्सर ऑप्शन हिरा शिंदे. शिक्षणाशी संबंधित असलेला जो काही जिरपणी सिद्धांत आहे, कोणी विरोध केला असेल, सुरुवातीचा असेल, सुरुवातीला कोण असेल? ठीक आहे, शिंदे आणि आंबेडकर गेले. महात्मा फुले आणि न्यायमूर्ती रानडे. शिक्षणासंदर्भात सुरुवातीला कोण बोललं 1882 पासून? महात्मा ज्योतिबा फुले. ग्रंथालय चळवळ हा चुकला असेल तर चुकू द्या, लक्षात ठेवायचं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. जे स्टेट बोर्ड आहे 11वीचं बोर्ड त्याच्यातून आलेला क्वेश्चन होता. महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ कोणी सुरू केली? गोपाळ हरी. 11वीचं स्टेट बोर्ड इतिहासाचं इग्नोर करू नका. तरी समाधान महाजन सरांच्या पुस्तकात डेटा आहे, तरी काही डेटा मिस केलेला आहे. त्यामुळे तुम्ही या आठवड्यामध्ये मित्र 2-4 जणांचा ग्रुप मिळून ते डिस्कस करा. टायटल लक्षात ठेवा, मोठे मोठे 4-5 चॅप्टर आहे, तर टार्गेट द्या मित्राला की आपल्याला आजचा पहिला चॅप्टर करायचा आहे. संध्याकाळी त्याच्यावर एकदा चौघ मित्र 4-5 किंवा 2 जण मिळून डिस्कस करा. कारण की फार जास्त फॅक्ट आहे, पण जर डिस्कशनमधून त्या फॅक्ट आल्या कानावर तर जास्त लक्षात राहतात. पुढे ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ कोणी स्थापन केले? तर महर्षी कर्वे. ऑप्शन 4. ते 42. देशसेवक कोल्हटकर आणि काळ शिवराम महादेव परांजपे. 4 2 ठिकाणी आहे. उत्तर आहे 4. मुंबई वैभव होतं मेहंदळेचं, गुराखी होतं एल.एन. जोशीचं. हे 2 पाठ करा, त्या जाऊन येऊ शकतात वन लायनरमध्ये. मुंबई वैभव मेहंदळे, गुराखी एल.एन. जोशी. देशसेवक ऑलरेडी आयोगाचा PYQ आहे 2दा. पुन्हा अच्युत बळवंतराव कोल्हटकर. आणि काळ PYQ आयोगाचा शिवराम महादेव परांजपे. नवा काळ जर म्हटलं तर पाठ पाहिजे, मग डायरेक्ट यायला पाहिजे. 2022ची मेन्स डायरेक्ट होता काळ आणि नवा काळ. कृष्णाजी खाडीलकर नवा काळ आणि काळ शिवराम महादेव परांजपे. दिवस लक्षात राहते माहित नाही, पण मी खरं सांगतो लिटर वाचून येत नाही. डायरेक्ट आठवते, इथं जे आठवलं ते आठवलं. ठीक आहे, म्हणून त्या वेळा रीडिंग करा ना, आणि डिफरन्शिएशन तिथे एवढं क्रिएट करा जबरदस्त, तिथं तुमच्या कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. तेच जर आता विचार करा, आज जर क्वेश्चन 1 ला विचारलं असतं मी नवा काळ सांगा, तुम्हाला म्हटलं असतं संपादक, मी टाकलं असतं पहिले शिवराम महादेव परांजपे, दुसरा कृष्णाजी खाडीलकर, तर त्यांचे वडील अजून आहे ना, मग तुम्ही चुकला असतात. त्यामुळे डिफरन्शिएशन चांगलं करा. इतिहासामध्ये 3 मार्क डिफरन्शिएशनचे आहे, म्हणजे कन्फ्युजन होते तुम्हाला 2 पैकी एक कोणतं. 3 मार्क असे 3 क्वेश्चन प्रत्येक पेपरमध्ये असतात, जिथं तुम्ही 2 पैकी कोणतं चुकते त्याच्यात ते नाही पाहिजे, तुमचे ते बरोबर आले पाहिजे. त्यासाठी सोल्युशन तुम्हीच आहे, तुम्ही स्वतः, की तुम्ही किती केवळा ते वाचलं आलं, म्हणून एस्टिमेट करू नका. पुढे 43. कोणत्या वृत्तपत्राचा उपयोग झाला होता? अशा क्वेश्चनला इन्क्लुझिव्ह जायला पाहिजे. उपयोग वगैरे झालाय बा ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी. मग जरी माहीत नसलं, त्यातलं ज्ञानोदय तर 100% माहीत आहे, श्री व्हॅलेंटाईन. मग ज्ञानोदय झाला, प्रभुदय, तारक प्रसारक आणि सायन दीपिका. डाऊट नाही घ्यायला पाहिजे. आन्सर ऑप्शन 4. पुढे 44. तसं तिकडे हमदर्द, कॉम्रेड बरोबर आहे, आणि अल हिलालमध्ये आयोग क्वेश्चन कन्फ्यूज करते, तसं हे 2 आहे आयोगाचे, रानडे आणि वीरेश्वर छत्रे. कोणत्याही जोड्यालामध्ये आयोग इथे 2 ठिकाणी चूक करणार. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. कृष्णाजी रानडे आहे ज्ञानप्रकाश, वीरेश्वर चित्रे ज्ञानसिंधू, श्रीपतराव शिंदे विजयी मराठा, मुकुंदराव पाटील 3 मित्र. ऑप्शन आहे 3 4 1 4 3 1 2. पाठ करून ठेवा हे 2. कृष्णाजी रानडे, कृष्णाजी त्र्यंबक रानडे, ज्ञानप्रकाश, वीरेश्वर छत्रे, ज्ञान सिंधू. ठीक आहे, वेळेवर आता चांगलं वाटेल असेल ते, नंतर परीक्षेच्या वेळेस जर रिव्हिजन नाही पडली ते दोघं कन्फ्यूज करून होतो आपण. ठीक आहे, पुढे 45.
सांगा. हे पाठ ठेवा, नवीनच होतं हे. त्या सावरकरांनी कोणत्या वृत्तपत्रामध्ये कार्याविषयी लेखन केलं होतं, क्रांतिकारी कार्याविषयी? विहारी. त्या पब्लिकेशनचे जे पुस्तक आहे त्याच्यात होतं. हा डेटा चुकला, विहारी. पुढे 46 प्रबोधन केशव ठाकरे यांचं आहे है ना. आणि नवयुग आहे प्रल्हाद अत्रेचं. हे 2-4 कोणता ऑप्शन आहे? 3 नंबर, 2-4-3. पुढे 1931 पासून अकोल्यातून मातृभूमी हे वृत्तपत्र निघत होते, याचे संपादक कोण होते? STI मेन्स मधला क्वेश्चन होता. 100% मी हे 2 ऑप्शन एस्टिमेट केले होते. अनंतराव गद्रे आहे की दादासाहेब गोळे आहे? त्याचा आन्सर ऑप्शन 4. 1931 अकोला मातृभूमी. 3 प्रामुख्याने अकोला मातृभूमी हे लक्षात ठेवा. 48 कोण असेल? एकमेव असू शकतात. स्पष्ट केले की विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणा ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता. कोण आहे? बाळ गंगाधर. सांगा. डॉक्टर आंबेडकरांचे अग्रलेख म्हणजे शैलीच्या सौंदर्याने सजलेले वैचारिक गद्य होय. पहिलं त्यांचं वृत्तपत्र दॅट इज विष्णुशास्त्री पंडित कोणत्या वृत्तपत्रातून? हा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो, स्टार करा, महत्वाचा आहे. सर्वांच्या दुःखांना वाचा फोडली दॅट इज इंदू प्रकाश. संवाद कोमदी नसणार बिलकुल. राजा राममोहन राय, सुधारक गोखले आणि आगरकर. पुन्हा ऑब्झर्वर नसणार. ठीक आहे. उमर काय? पुन्हा ऑब्झर्वरचे संपादक बघून घ्या. लॉर्ड वेलस्लीने कोणत्या लोकांना ते धोकादायक आहेत असे मानून कलकत्त्यात प्रवेश करू दिला नाही? लॉर्ड वेलस्लीने बॅप्टिस्ट धर्मोपदेश. ठीक आहे. 52 भारताच्या स्वातंत्र्य दिनावर ब्रिटिशांच्या धोरणात बदल झाला, कारण काय? आन्सर ऑप्शन 4. ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर, भारत राष्ट्रात आलेले उदान, जागतिक महायुद्धाचा परिणाम. कोणता रयतवारी पद्धतीचा परिणाम घडून आलेला आहे? कोणता रयतवारी पद्धतीचा परिणाम घडून आलेला आहे? कायमधारामध्ये आपल्याला माहित होतं, मध्ये त्या मध्यस्थ होते, बरोबर. महालवारीमध्ये संपूर्ण गावाला जबाबदार होती, लंबरदार नावाचा एक व्यक्ती होता, त्यांना काय करायचा? महसूल जमा करून द्यायचा. मात्र रयतवारीमध्ये मध्यस्थ नाकारला, थेट संबंध शासन आणि शेतकरी. आन्सर ऑप्शन. पिस्टनला कोणतं सुरू केली होती नवीन? मौजेवारी. ठीक आहे. परंतु त्यासोबत त्यानं कशाचं कॉम्बिनेशन होतं? रयतवारी आणि महालवारी. लक्षात ठेवा, एल्फिन्स्टनला कायमधाराला विरोध होता. रयतवारी, महालवारी आणि मौजेवारी. क्वेश्चन नंबर 55 सांगा. कायमधारा कुठे आहे? बंगाल, बिहार, बनारस. नंतर जे आहे महालवारी, त्याचं उत्तर 2 आहे का एकाच ठिकाणी? 2-3. महालवारी पंजाब, आग्रा. मालगुजारी सेंट्रल प्रॉव्हिन्स. पाठ करून ठेवा. रयतवारी मुंबई आणि मद्रास. पाठ करा. उद्या जाऊन हे जे हा क्वेश्चन वन लाईनर काढेल वेगळा. त्या मालगुजारी कुठे आहे? सेंट्रल प्रॉव्हिन्स. 6 वॉरेन हेस्टिंग कोण आहे? पहिल्यांदा बोली पद्धतवाला. कॉर्नवॉलिस कोण आहे? कायमधारावाला. मनरो मर रयतवारी पद्धत. आणि होल्ट मॅकेन्झी MM महालवारी मॅकेन्झी. MM मनरो रयतवारी, लॉर्ड कॉर्नवॉलिस कायमधारा आणि वॉरेन हेस्टिंग बोली पद्धत हे त्याची आहे. 57 कोण आहे मग? पहिलाच आहे तो, रिकार्डो. इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आली? तो आहे रिकार्डोचा खंड सिद्धांत. आन्सर ऑप्शन 1. सिंगल, रिकार्डो, विनगेट हे 3 आहे. 58 ऑप्शन लिहून घ्या. दादाभाई नवरोजी, आपले गोपाळकृष्ण गोखले. रानडे औद्योगिक परिषद. ड चं उत्तर 4 लिहून घ्यायचे. 2-3-1-4 तिसरा ऑप्शन तेच उत्तर आहे. 2-3-1-4 दादाभाई नवरोजी रॉयल कमिशन सदस्य. RC दत्त भारतातील दुष्काळ. लक्षात ठेवता, हा स्टार करा, महत्वाचा आहे. 2-3-1-4 गोपाळकृष्ण गोखले वेल्वी कमिशन समोर साक्ष. रानडे औद्योगिक परिषदेची स्थापना. चौथा ऑप्शन तुम्ही 4-2-1 काही. नेक्स्ट पुढे
59 औद्योगिक परीक्षा आता रिपीट झाला तो काय कोण आहे न्यायाधीश मगो रानडे. अनौद्योगिकरणाचे कोणते परिणाम झाले? अनौद्योगिकरण म्हणजे नकारात्मक गोष्टी लक्षात ठेवता. म्हणजे कसा परिणाम भारतावर कसे झाले? शेतीवरचा भार कमी झाला की वाढला? वाढणार आहे ऑब्व्हियसली. तर 100% गेला. मग आहे बी-सी आणि बी-सी वाचुळा आहे. भारताच्या आर्थिक राष्ट्राला चालना मिळाली. अनौद्योगिकरणामुळे भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाला चालना मिळाली, बरोबर आहे. अनौद्योगिकरण झालं तर कुठेतरी वाटलं भारतीयांना की शोषण होत आहे आपलं. मग पुढे आले दादाभाई नौरोजी, आर.सी. दत्त सारखे लोक आले पुढं. त्यांनी सांगितलं की हा आर्थिक राष्ट्रवादाचा प्रश्न आहे आणि मग ते लोकांना पटलं. आन्सर ऑप्शन काय 4. 61 कोणती विधाने बरोबर आहेत? हिंदुस्थानातील उद्योगधंद्यात वाढ झाली की घट? त्यामुळे तर 100% गेलं. शहरे ऊस पडली, बरोबर आहे. शेती हाच प्रमुख व्यवसाय बनला आणि राजवटीद्वारे समाज सुधारण्याचा प्रयत्न झाला. यस, इंग्रजी राजवटीद्वारा सिलेक्टिव्हली जर आपण गेलो तर झालेला आहे. त्यामुळे आन्सर ऑप्शन 3 ब क ड. ऍक्च्युली आपण जर इथं गृहीत दिलं ना ब क उत्तर केलं असेल तुम्ही बऱ्याच जणांनी. आयोगानं नाही ऐकलं, जुन्या काळातला प्रश्न आहे. ब क ड केला आहे बरोबर. 62 कोणता उद्देश होता सांगा? जास्तीत जास्त नफा, बस एक स्कीम आहे. ऑप्शन 62 4. 63 काय कोणता आहे? रेन थेअरी, दॅट इज धननिस्सारण अथवा संपत्तीचा विक्रा या नावाने ब्रिटिशांचे आर्थिक धोरण ओळखल्या जात होते. वरील दोन्ही उत्तरे बरोबर आहे. हे ट्रॅप होता तुमच्या. हां, राष्ट्राची संपत्ती असं काही नव्हतं टायटल. ड्रेन थेअरी जोली मेन्शन बाय दादाभाई नौरोजी. त्यामुळे आन्सर ऑप्शन 2. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया कोणाचा आहे? आर.सी. दत्त. आणि हिंदुस्थानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटी कशासाठी होती? रेल्वे बोर्ड रॉबर्टसन. तर इथे बसलं होतं आणि नंतर पुढे मग आपल्याला माहिती आहे याच्या काळामध्ये कर्जनच्या काळात. करा कॅल्क्युलेट. एन 55च्या दरम्यान म्हणजे सातही पेपरमध्ये तुमचं जर कमांड असेल ना तर 55च्या वर येईल. ॲव्हरेज कमांड असेल तर तुमचा स्कोर येईल 40च्या वर. त्याच्या खाली असेल त्याचा अर्थ बेसिक गोष्टीमध्ये काहीतरी गडबड आहे. BMW त्यांचा स्कोर ज्याच्या कमी आहे त्यांनी आवर्जून प्रॉपर लक्ष द्या. टॉपिकनुसार प्रिपरेशनची आवश्यकता आहे. 66 घ्या. 66चं उत्तर तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे. युकॅरियोटिक सेल्स रिगार्डिंग DNA ॲज जेनेटिक मटेरियल. 67 कशामध्ये फरक आहे तर सर्वच आहे. डिऑक्झिरायबोज आहे, एक रॉक्झिरायबोज आहे. यस, नायट्रोजनमध्ये आपल्याला माहिती आहे युरॅसिल आणि थायमिनमध्ये फरक आहे आणि स्ट्रँडेडमध्ये सुद्धा आहे. डबल स्ट्रँडेड कोण आहे? DNA. ते आन्सर ऑप्शन 4. 68 कोण आहे? यांनी ट्रान्सपोझॉन्स फ्रॉम झिओमेस बार्बरा मॅक्लिनटॉक. 69 राज्यसभेत जो क्वेश्चन आला तो याच्यावरून आला होता मला. द करेक्ट ऑप्शन नॉनसेन्स कोडॉन. एक सेन्स कोडॉन असतात, एक नॉनसेन्स कोडॉन असतात. त्याला स्टार्ट कोडॉन आणि एंड कोडॉन म्हटलं जाते. ठीक आहे, त्याचं उत्तर आहे 3. UA, UAA, UAG होता राज्यसभेत क्वेश्चन. 70 इन DNA थायमिन ऑलवेज पेअर्स विथ विच अमायनो ॲसिड? ॲडेनाइन. ठीक, ECG पण लक्षात ठेवता आणि पायरिमिडीन. 71 which RNA plays an important role in formation of protein, that is messenger RNA. mRNA लक्षात ठेवा. फॉर्मेशन ऑफ प्रोटीन साठी मेसेंजर RNA.
तर तसा जर आपल्याला माहिती आहे रायबोझोमल RNA हा सर्वात जास्त प्रमाणात असतो. नेक्स्ट 72 त्या प्रश्नाच्या अनुषंगानं होमवर्क लिहा आज. टाइप्स ऑफ RNA तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. टाइप्स ऑफ RNA 3 आहे, mRNA, tRNA आणि rRNA. एकदा त्याचं प्रपोर्शनही बघा. सगळ्यात कमी कोण असतो, सर्वात जास्त कोण असतो. दुसरा आहे त्यांचं फंक्शनिंग बघा. पुढे 72 आन्सर ऑप्शन 2. 73 हा इव्हॉल्युशनवर आहे आणि राज्यसेवेचा स्ट्रीम. त्यांनी विचारलं होतं लाईफ रिलेटेड टू इव्हॉल्युशन, सेग्रिगेशन नाही येणार. म्युटेशन, नॅचरल सिलेक्शन आणि इनहेरिटन्स BC. ग्रेगर मेंडल रिपीट झाला पीपलँड. 74चं उत्तर 3. 75 क्रोमोझोमल डिसीज ड्यू टू X क्रोमोझोम हॅपन्स कोणता आहे, कलर ब्लाइंडनेस. 76चं उत्तर आहे 3. 77 रिपीट आहे ना, तो 2 क्वेश्चन रिपीट झाला, ABC आणि 78चं पी प्लॅन्ट. 79 आर्किओप्टेरिस, यस लिंकिंग. होमवर्क आहे तुम्हाला. होमवर्कमध्ये आज क्लासिफिकेशनमध्ये जाऊन कनेक्टिंग लिंक बघून घ्या. 3-4 कनेक्टिंग लिंक आहे आयोगानं विचारलेला आहे क्वेश्चन. ठीक आहे, रेप्टिलिया आणि एव्ज मधला आहे हा आर्किओप्टेरिस. नंतर लास्ट 80 बिग बँग थेरी, जॉर्ज लॅमेट्री. नेक्स्ट 81 आता आपला आज आहे फाइंडिंग फिगर्स सिरीज मधली पुढची कंप्लीट करा. 81चं उत्तर आहे 3. 82चं उत्तर काय, 82चं 2. हां 3 नाही. ज्यांनी बघितलं तर वरचं ॲनालॉजी लावा, ॲनालॉजीचं गणित आहे ते. ट्रायंगलवाला जर गोल असता तर त्याचं उत्तर 3 असतं. तुम्हाला प्लेनवाला स्क्वेअर पाहिजे. आन्सर ऑप्शन 2. 83 अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज लॉजिक आहे. 83चं 4 आहे. 84 पुन्हा तिथे तेच लॉजिक आहे, फक्त शिफ्ट होते. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज मध्ये शिफ्ट आहे. 84चं उत्तर 4. 85चं उत्तर आहे 4. त्यात पुन्हा तेच लॉजिक, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. एक क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज. 86 काय उत्तर आहे 4. 87चं उत्तर आहे 2. 88चं उत्तर आहे 3. जेव्हा असं मोठं असते, मोठं एकदम लॉंग असते 4 किंवा 5च्या, एक सोडून एक लॉजिक लावायचं नाही. तो वर तुम्हाला फिगर दिली आहे मेन फिगर, त्याला 1चा 3 सोबत अरेंज करा, 2चा 4 सोबत अरेंज करा, त्या पद्धतीने. 89चं उत्तर आहे 1. 90चं उत्तर आहे 1. नेक्स्ट 91 फॉर्म्युला लावा n-1/2. आन्सर ऑप्शन 92 सॉल्व केला असेल, सोपा आहे तसा, सॉल्व करता आला पाहिजे. 32 उत्तर आहे त्याचं. 93 रेशिओ अँड प्रपोर्शन, ॲलिगेशन अँड मिक्सचर, ऑप्शन 30. 94 स्टॅटिस्टिक्सवर विचारला, आन्सर ऑप्शन 2. 95 खरेदी किंमत आणि विक्री किंमत, प्रॉफिट अँड लॉसवर विचारला आहे, आन्सर ऑप्शन 95चं 2. 96 XY व्हेरिएबल्सवर विचारला आहे, 10 दिवस, UPSC मधला PYQ आहे. 97 रेल्वेवर डिस्टन्स टाइम, आन्सर ऑप्शन 2. पुढे 98 ॲव्हरेजवर विचारला आहे, सरासरी वजन, आन्सर ऑप्शन आहे 1, 28 किलो. 99 एजेसवर विचारला आहे, आन्सर ऑप्शन 30. आणि 100 पुन्हा XY व्हेरिएबल्स, आन्सर ऑप्शन 4, 25. ठीक आहे, आपला टॉपिक आपण याच्यावर बोलू, नो पेन नो गेन. बेसिकली लक्षात ठेवा की पूर्ण या जर्नीमध्ये मी नेहमी एक फॉर्म्युला स्वतःला लावत होतो. आत्ता या गोष्टी केल्यानं मला नेहमी सांगतो ते प्रत्येक बॅचमध्ये, तात्काळ प्लेजर, इमिजिएट प्लेजर, लॉंग टर्म पेन, बरोबर आहे.
आणि मग आता इमिजिएट पेन की लाँग टर्म प्लेजर, हे एकदम दोन्ही थिअरीज जे आहे ना ते एकदम रिव्हर्स आहे आणि एकदम लागू होतात. मी सकाळपासून घेतलेल्या प्रत्येक डिसिजनला जर तुम्ही हे 2 सेंटेन्स लावत असाल, 100% रिझल्टमध्ये तुमचं नाव येणार आहे. लक्षात घ्या. कोणतं? इमिजिएट प्लेजर, बरोबर आहे, की इमिजिएट पेन, हे तुमची चॉईस आहे. आणि तुमची चॉईस हे या सध्या प्रिपरेशन फेजमध्ये इमिजिएट पेनची असली पाहिजे. ते रादर नंतर कन्व्हर्ट होईल मग लाँग टाईम प्लेजरमध्ये. बरोबर आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हा फॉर्म्युला तुम्ही लावा. मला असं वाटते. सकाळी पहिलं डायरेक्ट आपलं उठणं, है ना? नो पेन, नो गेन. आणि तेच इमिजिएट पेन आहे, लाँग टर्म प्लेजर आहे. झोपा, तूच नका. ठीक आहे? ठरलंय काय, की इमिजिएट प्लेजर आहे, तेव्हा चांगलं वाटेल. नंतर लाँग टर्ममध्ये मग मजुरी करावं लागेल आपल्याला, है ना? समजलंय? त्यामुळे बेसिक लक्षात घ्या. म्हणजे जे आपण म्हणतो बरेचदा तुम्ही विसरता किंवा तसं अवेअर राहण्यासाठी काय करायला पाहिजे वगैरे. सो बेसिकली मी नेहमी वापरत होतो हा फॉर्म्युला, की आपला घेतला दिवसातला प्रत्येक घेतलेला गेलेला डिसिजन ते लागू करा. प्रत्येक घेतलेला डिसिजन. ते सकाळी उठणं असो आपलं, आता बरेच जणांचा काही हेल्थ इश्यू चालू असेल, बरोबर आहे? आहेच चालू, बरोबर? सो बेसिकली सिंपल सोल्युशन आहे. सोल्युशन हेच आहे, तुम्ही तुमच्या डाएटवर लक्ष दिलं नाही, तुम्ही एक्सरसाइज केली नाही, तुम्ही प्रॉपर जे आहे सगळ्या गोष्टी केल्या नाही. त्याच्यामुळे तुमचा रिझल्ट काय? तुम्ही आज जे आहे बिमार आहात. त्या बिमार आल्यामुळे फरक कोणाला पडलाय? फक्त तुम्हालाच, तुमच्या अभ्यासाला. बाकी बिमार किती आहे, कोण काही इथे दयामाया पाहिली जात नाही. जातात कोणाचे दिवस तुमचेच जातात 3-4 दिवस. ठीक आहे? त्याच्यामुळे बेसिक आहे का तुमची काळजी घ्या. शेवटचे हे फार क्रुशियल दिवस असतात आणि यावेळेस जर थोडं आपला तब्येतीचा काही इश्यू आला ना, तर त्याच्यामुळे येणारं प्रेशर खूप असतं मोठं. म्हणून मग प्रामुख्यानं लक्षात घ्या, इथून पुढच्या दिवसामध्ये तुमचा डाएट, तुमचं एक्सरसाइज, मेडिटेशन, ठीक आहे, याच्यावर फोकस करा. अशा कोणत्याही गोष्टी ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल त्या अव्हॉइड करा. आलं का लक्षात? तर फार जास्त थंडी आहे, बरोबर आहे, तर मग मध्यम मार्ग आपण काढू शकतो, है ना? सो बेसिकली तुम्ही तुमचा पहिला अभ्यासाचा स्टार्ट करा, नंतर मग एक्सरसाइज, मेडिटेशनला तुम्ही वेळ देऊ शकता सेपरेटली. किंवा हे कोणी काही करतच नसेल तर चुकीचं आहे. त्याला तुम्ही आता प्राधान्यानं वेळ द्यायला पाहिजे. कारण की शेवटच्या दिवसामध्ये टेम्परामेंट मॅटर्स. ठीक आहे? त्यामुळे लक्षात ठेवा. आजचा जो आपला टॉपिक आहे, की नो पेन नो गेन. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, की सकाळपासूनच्या प्रत्येक घेतलेल्या गेलेल्या डिसिजनला रादर ॲस्पायरंट फेजमध्ये ज्या दिवशी तुम्ही आलात, तेव्हा तुमचं लिस्टमध्ये नाव राहील फायनल. तोपर्यंत तुम्ही हा फॉर्म्युला लावायला पाहिजे, की नो पेन नो गेन. काय त्रास झाल्याशिवाय कोणाला काही आयुष्यात भेटलेलं नाही. रादर जेवढा मोठा त्रास, तेवढं मोठं आयुष्यात त्याला भेटलेलं आहे. हे सुधारण आहे महात्मा गांधी, है ना? आर. आंबेडकर आहे बरेच, बरोबर आहे. बेसिकली खूप महत्त्वाचं आहे. त्याग काय करतो आपण? रादर हाही शब्द महत्त्वाचा आहे या प्रिपरेशन फेजमध्ये. सॅक्रिफाईस. प्रत्येकाचं जेवढं मोठं सॅक्रिफाईस तेवढं तुमचं यश मोठं, लक्षात घ्या. सॅक्रिफाईस तुम्ही तुमच्या आवडीच्या डिशचं करू शकत नाही. तर तुमच्यावर कंट्रोल नाही आहे, है ना? तर मग काही भेटणार नाही. तर जसं गोष्टी चालू आहे, तसाच तुमचा रिझल्टही चालू राहील. तर कुठेतरी थांबवायचं असेल तर जबाबदारी घ्यावी लागेल. स्टेअरिंग आपल्या हाती घ्यावं लागेल. जबाबदार आपणच आहे. ना घरचे जबाबदार आहे, ना बाहेरचा कोणी व्यक्ती जबाबदार आहे, ना मित्रमंडळी जबाबदार आहे, ना कोणीच नाही. ह्या सगळ्या गोष्टी डील करता मॅक्सिमम अभ्यासाला प्रायोरिटी देणं हेच तर गमक आहे या यशाचं. म्हणून कमी जणं होत आहे. कारण का हे सगळं करता व्याप जसा वाढतो, ग्रॅज्युएशन नंतर आपलं थिंकिंग प्रोसेस, आपल्या सवयी, आपले प्रायोरिटीज बदलतात. आणि हे सगळं करून या प्रोसेसमध्ये टिकून राहून रिझल्ट काढणं हेच चॅलेंजिंग आहे. तर कोणी करू शकलं असतं. बरोबर आहे. आणि मग जर हे तुम्हाला पॉसिबल करायचं असेल, तर जबाबदारी घ्या. ठीक आहे. आणि हा फॉर्म्युला प्रत्येक त्या सकाळपासूनच्या डिसिजनला लावा. स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे. ओके. उद्या संडे आहे. त्यासाठी तो संडे नसावा. ठीक आहे. जसं आता आवर्जून सांगतोय, की शेवटच्या दिवसामध्ये संडे-बिंडे नाही, सगळे दिवस सारखेच असतात. ते फक्त तब्येतीची बॅलन्स करून गोष्टी सगळ्या करा. तब्येतीला प्रायोरिटी द्या. नाहीतर मग काय आतापर्यंत अभ्यास केला नाही ना, आता मग 17-18 तास करतो, बरोबर आहे? असं चालणार नाही. शेवटच्या दिवसामध्ये रादर रिलॅक्स होऊन अभ्यास केलेला केव्हाही महत्त्वाचं असते टेम्परामेंटसाठी. ओके? सो बेसिकली स्वतःची काळजी घ्या. ओके. सोमवारी 3 वाजता आपण भेटूया. 3 ते 5 आपल्या 2 टेस्टचं डिस्कशन असेल आणि बुधवारी 2 ते 5 3 टेस्टचं डिस्कशन असेल. बुधवारी आपलं संपते आहे. ओके. थँक यू.